आणि एक महत्त्वाची बातमी, राज्यातल्या 8 जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये 101 कोटी रुपये पडून आहेत। नोटबंदी काळामधील 101 कोटी रुपये बँकांमध्ये असे पडून आहेत। 500 आणि हजाराच्या जुन्या नोटा सांभाळताना बँकांची मात्र कसरत होते। कोल्हापूर जिल्हा बँकेकडे सर्वाधिक 25 कोटींची रोकड पडून आहे। कोणत्या बँकेकडे किती नोटा पडून? कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक 25.3 कोटी, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक 22.2 कोटी, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक 21.3 कोटी, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक 14.7 कोटी, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँक 11.7 कोटी, नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक 5 कोटी, वर्धा जिल्हा मध्यवर्ती बँक 78 लाख, अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँक 11 लाख। पण 25 कोटी रुपये या नोटा आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आहेत। त्यामुळं आम्हाला नफ्यातून तरतूद करावी लागली आणि आता हा सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही यासाठी दाद मागितलेली आहे। आता तिथं याचिका पेंडिंग आहे। मला वाटतं या बऱ्याच याचिका तिथं असल्यामुळं थोडा वेळ होते, पण मला विश्वास आहे की या नोटा आता RBIला स्वीकाराव्या लागतील, कारण त्या नियमाप्रमाणे बँकेच्या नोटा आहेत, त्याच्या सगळी तपासणी झालेली आहेत। कुणी कुठून नोटा आल्या, काय